तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपला मेन्यू आहे पुरी, बटाट्याची भाजी आणि जिरा राईस. तर चला बघूया सगळ्यात अगोदर बटाट्याची भाजी कशी बनवायची ते. तर बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे घेतलेलं साहित्य आहे 2 कांदे कट करून घेतले आहेत, त्याचबरोबर 1 टोमॅटो आणि काही कोथिंबीर. तर मी सगळ्यात अगोदर इथे गॅसवरती एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा हा आता छान लाल असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि ज्यावेळेस आपण कांदा परतू त्यावेळेस गॅस हा बारीकच ठेवायचा. जास्त फुल ठेवला तर कांदा छान असा लाल होण्याऐवजी जास्त करपट होईल. बघू शकता कांदा हा छान लाल होतोय. आता त्यातच आपल्याला टोमॅटो ऍड करायचा. टोमॅटो हा छान असा मऊ असा होईपर्यंत फ्राय करूया. बघा आता ह्यातच मी 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घेते. आता हे आपलं वाटण तयार आहे. आता ह्याला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. मी त्याआधी थोडीशी कोथिंबीर घालून घेते यात. आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात. बघू शकता इथे मी उकडलेला बटाटा कट करून घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये मी इथे 2 पळ्या तेल घेतलं आहे. त्यातच आता आपल्याला 1 चम्मच मोहरी घालून घ्यायची. मोहरी, त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरे. मोहरी अशी छान अशी अगोदर तडकू द्यायची. जिरे टाकले आता. आणि आता आपल्याला लसूण वगैरे काही घालायचं नाही. डायरेक्ट वाटलेलं ते आपण मिक्सर मधून काढलेलं वाटण घालून घ्यायचंय. कारण लसूण ऑलमोस्ट आपण वाटण काढताना ते फ्राय करतानाच आपण त्यात घालून घेतला होता. बघू शकता. आता इथे मी तिखट वगैरे काहीही घातलेलं नाहीये. छान असं भाजल्यामुळे आणि टोमॅटोमुळे तिखट घातल्यासारखा लाल कलर आलेला आहे. बघू शकता. आता ह्याच्यातच आपल्याला 1-2 चम्मच लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 2 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच मी इथे कांदा लसूण मसाला वापरते आणि 2 चम्मच गोडा मसाला. बघू शकता किती छान असं तेल सुटलं आहे. थोडीशी कोथिंबीरही घालूया. छान असा मसाला आपला भाजला आहे. त्याला तेलही सुटलेलं आहे. आता मी थोडंसं पाणी घालून घेते. बघा अगदी थोडंसं घालून घेतलं मी पाणी आणि चिमूटभर हळद. बघू शकता. आता आपल्याला उकडलेला बटाटा घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. भाजी आपली तयार आहे. पण यात मी थोडंसं पाणी घालून घेते कारण भाताबरोबरही खाता येईल. तुम्हाला फक्त पोळी सोबतच हवी असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता. थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊयात वरून. आता भाजी ही ऑलमोस्ट आपली डन आहे. आता आपण जिरा राईस तयार करूया. त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे 1 मोठा बाउल बासमती राईस, तमालपत्री 2 आणि 1 चम्मच जिरा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. इथे मी कुकरमध्ये आता 1 पळी तेल घालून घेतलं आहे. त्यातच आता जिरे,
तमालपत्रही घालून घेऊया. छान असे जिरेही लाल लाल झाले आहेत आणि तमालपत्र लाल होत आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालूया थोडीशी. आता एक तांब्या मी पाणी घालून घेते इथे. आणि चवीनुसार मीठ. आता ह्याला छान अशी एक उकळी फुटू द्यायची. ही उकळी फुटली की ते तांदूळ स्वच्छ धुवून यात घालून घ्यायचे. उकळी फुटलेली आहे. यात आपण आता तांदूळ घालून घेऊयात. बघू शकता. आता ह्याला खालून छान बुडापर्यंत हलवायचं आणि कुकर लावून याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. बघू शकता आपला जिरा राईस रेडी आहे. आता आपण ना पुऱ्या करण्यासाठी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, आणि आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला कणिक मळायची आहे. एकदम पाणी नाही घालायचं, कारण आपल्याला जास्त हे पीठ पातळ नाही करायचंय. आपण जे पोळ्यांसाठी पीठ तयार करतो ना त्यापेक्षाही अगदी घट्ट, थोडंसं घट्ट असं ठेवायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा मऊही राहतील, कडक होणार नाही आणि फुगतील सुद्धा. बघू शकता मी कशा पद्धतीने घट्ट असं पीठ मळलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. गोळे तयार करण्या अगोदर मी हे 15 मिनिटं भिजवलं होतं पीठ. मळल्याच्या नंतर लगेच करायचं नाही. एक 15 मिनिटं भिजू दिलं, त्यानंतर मी अशी ह्याची गोळे तयार करून घेत आहे. बघू शकता. आता ह्याचे सगळे असे गोळे तयार करून घेऊया. बघू शकता. तेल गरम करायला ठेवूयात कढई. तेल गरम झालं आहे. आता आपलं पुरी लाटून घेऊया. पुरी लाटता वेळेस पुरी ही स्टार्टिंगला बंद लाटायची आणि नंतर कढईला लाटायची. गोल आकार येईपर्यंत बंद लाटायची, नंतर कढईला लाटायची. जर मधनच नुसती लाटली तर ती फुगणार नाही, नुसती कडक होईल. तेल तापलं की नाही बघण्यासाठी अगदी छोटा असा गोळा करायचा पिठेचा आणि त्यात टाकायचा. जर वर आला तर समजायचं आपलं तेल गरम झालं आहे. चला तर पुरी सोडून घेऊया. पुरी सोडताना काळजी घ्यायची, अलगद सोडायची, वरनं टाकायची नाही, नाही तर तेल आपल्या हातावरती, अंगावरती उडून येईल. बघा कशी टम्म अशी फुगली आहे. बघू शकता. आपली पुरी तयार आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊया. मी अजून एक दाखवते वाटलं तर. बघू शकता. पुरी तळताना काळजी घ्यायची सगळ्यांनी. आपल्या पुऱ्या डन.